कर सुरू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपला आहे हा इयत्ता 6वीचा पहिला धडा. कोणता धडा? पहिला. त्याचं नाव सांगता येईल तुम्हाला? काय नाव आहे? सांगा बाळांनो. भारतीय उपखंड आणि इतिहास. ठीक आहे. तर तुम्हाला सांगता येईल का भारतीय उपखंड म्हणजे काय? भारत कशाला म्हणतात? चला कोणीतरी प्रयत्न करा. चला हा तू सांग बेटा. हा मोठ्याने सांग. भारत एक देश आहे. हा आणि उपखंड म्हणजे त्या भारतात देशातील पर्वत. हो ठीक आहे. बस ठीक आहे. त्यांनी छान प्रयत्न केला. तर आता आपण याच्याविषयी थोडं विस्ताराने बघू. आता इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्पराशी कसा घनिष्ठ संबंध असतो याविषयी बघितलं, बरोबर ना? काय काय बघितलं? मानव कसा तयार झाला, त्याची उत्क्रांती कुठून झाली? कोणाला सांगता येईल का कोणत्या जंगलातनं मानवाची उत्क्रांती झाली? ती आफ्रिकेच्या का? आठवतंय का? आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक माकड होतं, मग ते नंतर अडॉप्ट झालं. तर आता बघूया आदि मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडले आहे हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला. म्हणजे हे बघा, आपण मागच्या वर्षी काय बघितलं? अश्मयुगीन मानव बघितला का नाही? हा. तर तो कुठे राहायचा रे? जंगलामध्ये. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय, बडबड करायची नाही. तर मग नंतर मानव जंगलात राहू लागल्यानंतर त्याने काय बांधायला सुरुवात केली रे जंगलामध्ये? घरे. तर मग अशाच प्रकारे माणूस काय करू लागला रे? वस्ती करून राहू लागला. शिकले होते ना तुम्ही? हा. आता त्याचाच विषय आपल्याला बघायचंय. तर इतिहास म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊ. काय सांगता येईल का कोणाला इतिहास म्हणजे काय? चल सांग बेटा. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगताशी मांडणी. तर थांबा, मी तुम्हाला सांगतो इतिहास म्हणजे काय. सोपं सांगतो. आपल्या आयुष्यात जे काही घडून गेलेलं आहे म्हणजे पाठीमागे. आता तुम्ही डबा खाल्ला, हा पण काय झाला रे? इतिहास झाला. तुम्ही पहिलीत जायचे, काय झालं रे? इतिहास. आता तुमची कोणाची काहींची जुनी शाळा होती, तुम्ही या नवीन शाळेत आले, तर ती जी काही जुनी घटना झाली तो काय बाळांनो? लक्षात येतंय? म्हणजे आपल्या आयुष्यात कोणतीही घटना घडून जाते तर तिला काय म्हणता येईल रे? लक्षात येतंय? हा. तुम्ही बाळ होते, बरोबर? तुम्ही जे काही मुरमुरे खाल्ले, तुम्ही शेव खाल्ली, चॉकलेट खाल्ली, तुमचे त्याच्यामुळं काय किडले रे? दात किडले, बरोबर आहे का नाही? मग हा सुद्धा काय? इतिहास, बरोबर आहे का नाही? तुमचं एखाद्या मित्राशी भांडण झालं, हा पण काय? म्हणजे आताचा जो काळ आहे त्याला कोणता काळ म्हणायचा? वर्तमान काळ. कोणता? आणि जी घटना भूतकाळामध्ये होऊन गेली तर तिला कोणता काळ म्हणायचा? भूतकाळ. आणि त्यालाच आपण काय म्हणतो रे? इतिहास. सगळ्यांच्या लक्षात आली का इतिहासाची व्याख्या? तर आता पुढे बघू. तर इतिहासाचे किती स्तंभ आहे रे? 4. चला कोणकोणते सांगा. सगळ्यांनी सांगायचे. चला. आलं लक्षात? काय काय? स्थळ, काळ, समाज. तर ह्या महत्वाच्या 4 आधारस्तंभ आहेत. आणि या 4 गोष्टींशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकतो का? नाही. म्हणजे स्थळ म्हणजे काय रे? एखादं ठिकाण पाहिजे, बरोबर आहे का नाही? काळ म्हणजे काय? वेळ. आणि अजून व्यक्ती म्हणजे काय? कोणीतरी पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? कोणी कोणी शिवरायांचा इतिहास अभ्यासलाय? हा 4थीला होता. कितवीला? 4थीला. आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला कोणाचा इतिहास राहील? शिवाजी महाराजांचा. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. हा सुद्धा काय झाला बाळांनो? इतिहास.
लक्षात आलं? Yes. तुम्ही काल मेथीची भाजी खाल्ली, हा सुद्धा काय आहे? इतिहास. हा ठीक आहे, तू बटाट्याची खाल्ली, मान्य आहे मला. सर मग कशी खाल्ली? हा बरं बरं, येणे सांगितल्यानुसार. हा, तर जी काही घटना घडून गेली त्याला काय म्हणायचं? इतिहास. आता याच्यातला जो घटक आहे कोणता रे? स्थळ. कोणता? तर हा कशाशी संदर्भात आहे? भूगोलाशी. कशाशी? भूगोलाशी. आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसरात भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. कशावर? भौगोलिक वैशिष्ट्यांवर. आता इमॅजिन करा, हा तुम्ही जर बर्फात राहताय तर तुमचं घर कसं राहील रे? बर्फाचं राहील. बर, हा बनवतं बर्फाचं घर असतं ते असं गोल डोम टाईप असतं बघा, काहीतरी. हो, काहीतरी नाव आहे त्याचं, बनवतं. तर तिथं आणि पावसाच्या ठिकाणी शक्यतो कसे असतात रे? हा, उतरत्या छपराची घरं असतात नाही का? तुम्ही कोकण वगैरे जर फिरायला गेला असाल तर त्या प्रकारची घरं असतात. हा, तू गेलाय का बेटा कोकण फिरायला? आता तू वाच. आहार, समाज, वेशभूषा पासून तू मोठे निवास. आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेश राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेश सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अधिक थोडी, तर मैदानी प्रदेशातील सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्यांचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला असतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच बस बेटा, आता हे बघा, आपल्याला दोन प्रदेश बघायचे, एक डोंगराळ प्रदेश आणि दुसरा मैदानी प्रदेश. आता तुम्ही बघा, आपण समजा एखाद्या डोंगरावर राहिलाय, समजा चला उदाहरण घेऊया चांदोडच्या डोंगरावर, तर तिथं काही पिकं घेता येतील का रे आपल्याला? नाही, कारण तिथं सपाट भूभाग असतो का? हा, श्रीपती तिथं डोंगरावर ट्रॅक्टर चालवता येईल का रे? नाही, ट्रॅक्टर चालवायला गेला तर श्रीपतीच कुठं जाईल? हा, डोंगरावर जाईल ऑटोमॅटिक, नाही का? तर आता ते बघूया आपण. तर डोंगराळ प्रदेशातील लोक कशावर अवलंबून असतात रे? अन्नावर अवलंबून असतात. पण हा, डोंगरात काय केली जाते रे? जास्त प्रकारे शिकार, आणि थोड्याफार प्रमाणात काय केला जातो रे? भाजीपाला. हा, अन्न पिकवता येतो. आणि काय होतं रे मग, आता जे मैदानी प्रदेशात राहणारे लोक आहे तर त्यांना वेगवेगळे पिकं घेता येतात. मैदान कसं असतं रे? प्लेन. मग तिथं आपल्याला कोणकोणते पिकं घेता येतात सांगा? एक एक सांगा. गहू, तांदूळ, बाजरी, हा, गहू, सोयाबीन, हा, अजून मका. तर असे वेगवेगळे पिकं घेता येतात. पण डोंगरावर तसं शक्य होईल का? नाही. आता समजा आपण डोंगरावर जर राहत असलो, किराणा खाली आणायला गेलो तर म्हणशील हा डोंगर नको आणि हा किराणा नको. कारण डोंगरावर वस्तू नेताना काय लागतो रे? घाट लागतो, चढ लागतो. सोपं आहे का रे? एवढं उतरणं, एवढं चढणं सोपं आहे का? नाही.
म्हणून मग माणूस डोंगरावर राहतो का मैदानी प्रदेशावर आहे? मैदानी प्रदेशावर. काय कारण आहे मैदानी प्रदेशावर राहतो माणूस? सांगा बरं. सांग. कारण की तिथे प्लेन एकेकाने बोलायचं. हा. मैदानी प्रदेश प्लेन असतो, त्याच्यावर राहता येतो, आणि डोंगराळ प्रदेश आहे ना असा उंच असतो, त्याच्यावर म्हणून राहता पण येत नाही. तू सांग बेटा. मैदानी प्रदेशावर अन्न पिकवता येतं व काही आपण घर बांधू शकतो, आणि डोंगराळ प्रदेश अन्न नाही पिकू शकत जास्त प्रमाणात, आणि आपण दुकानात जाण्यासाठी सुद्धा जाऊ नाही शकतो. हा बस. थोडक्यात आपलं जे जीवन सुखर आहे ते कुठं आहे रे? मैदानी मैदानी प्रदेश. प्रदेशात. लक्षात येत आहे तुमच्या? म्हणून जुन्या काळातल्या मध्ययुगीन काळामध्ये लोक किल्ल्यांवर राहायचे. काय कारण असेल रे? ते लोक का बरं खाली नव्हते राहत जास्त प्रमाणात? हा. तर कोणती परिस्थिती होती रे तेव्हा? युद्धाची परिस्थिती. मग डोंगरावर सहसा लगेच आक्रमण करता येतं का? नाही. म्हणून किल्ले बांधण्यात आले. आता पुढे बघूया आपण. चला वाचा नेक्स्ट. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशातील राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेश राहणाऱ्या लोकांना जीवन पद्धती इतर गोष्टींमध्ये फार फरक आढळतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, चला नेक्स्ट. वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याच्या साधने असतात. त्यांच्या आधाराने त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनाची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कालांतराने या वस्त्याचे ग्राम, वसाहती आणि नगरी यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, किंवा इतर कारणामुळे जगण्याचे साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्रामासाठी नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासाच्या घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते असते हे स्पष्ट दिसते. बस बेटा. आता थोडक्यात आपल्याला जगण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय रे? पाणी. अजून जेवण. थोडक्यात कोणती संस्कृती बघा. आता तुम्ही ज्या गावात राहताय ते गाव देखील त्याच्या गावाजवळ पाण्यासाठी कशाची सोय रे? नदी आहे का नाही? प्रत्येक गाव शक्यतो तुम्ही बघा कुठं कशाच्या किनारी वसलेलं असतं रे? नदीच्या. लक्षात आलं? आणि तिथली जमीन शक्यतो कशी असते रे? प्लेन आणि सुपीक असते. कशी असती? सुपीक असते. आता मग समजा काय पडला रे? दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ. मग तुम्ही सांगा, दुष्काळ जर पडला तुम्ही त्या गावात राहशाल का? नाही. काय करशाल? ते गाव सोडून. हा. मग असंच काहीच एका संस्कृती बरोबर झाला असेल तर ती संस्कृती कोणती आहे? हडप्पा संस्कृती. कोणती? तर त्या संस्कृतीविषयी आपल्याला काही चॅप्टर नंतर काय करायचंय? अभ्यासायचं आहे. आता आपल्याला बघायची भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. काय बघायची आहे? चल वाच बेटा तू. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला ही भूप्रदेश लक्षात घ्यावे लागतील. त्यांचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार. इसवी सन आहेत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश. इसवी सन 1947
नदीचे पठार 5. समुद्र किनारचे प्रदेश 6. समुद्रातील बेटे. बस बेटा. तर आता आपल्याला भारताची काय बघायची? भौगोलिक वैशिष्ट्ये. काय बघायची आहे? भौगोलिक वैशिष्ट्ये. आपला भारत देश विस्तारानं छोटा आहे का मोठा आहे रे? मोठा. बरोबर आहे का नाही? कोणी कोणी बघितलाय भारताचा नकाशा? बरोबर, हँड्स डाऊन. तर आपल्या उत्तरेला काय रे? हिमालय. काय आहे? हिमालय. माहिती आहे ना भारतात जो नकाशा आहे, वरची दिशा कोणती असते? उत्तर. खालची पश्चिम. दक्षिण. कोणती? दक्षिण. इकडची पश्चिम. आणि इकडची पूर्व. लक्षात ठेवा, मॅप मध्ये कधी पण नेहमी वरची जी दिशा असते कोणती असते? उत्तर. तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, म्हणजे आपली भारताची जी काही पूर्व दिशा आहे, तर इकडे या बाजूला कोणता उपसागर आहे? सागर म्हणजे माहिती आहे ना, तुमच्या शेजारचा सागर नाही. कोण? समुद्र. काय? हा. तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. कोणता आहे? आणि दक्षिणेला कोणता आहे? दक्षिणेला कोणता देश आहे? श्रीलंका आहे. कोणता आहे? श्रीलंका आहे. आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. कोणता आहे? हिंदी महासागर. आता प्राचीन भारतीय इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश काय करावा लागतो? लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण काय करणार आहे रे? प्राचीन भारत. काय? प्राचीन भारत असा करणार आहे. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी कशात होते रे? भारतामध्ये होते. कशात? लक्षात घ्या. म्हणजे आजचा जो काही पाकिस्तान आहे आणि बांगलादेश ऐकून आहे का? तर हे अगोदर कोणत्या राष्ट्राचे भाग होते? भारत. 1947 ला काय झाली? फाळणी झाली आणि भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश काय झाला रे? वेगळा झाला. लांब नाही झाला, फक्त सीमा तयार झाली त्यांच्यामध्ये. काय तयार झाली? सीमा. आता भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्वाचे. पहिला कोणता? हिमालय. कुठे आहे तो? भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर. कोणत्या? दुसरा सिंधू गंगा नद्यांचा काय? मैदानी प्रदेश. कोणता प्रदेश? तिसरं जे आहे थरचं वाळवंट. कोणतं? चौथं जे आहे दख्खनचं पठार. कोणतं? आणि 5वं आहे समुद्र किनारीचा प्रदेश. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कोणता समुद्र लाभलेला आहे? सांगा रे. कोणता? अरबी समुद्र लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्राला. आता समुद्रात सुद्धा काय रे? बेट आहे. कोणकोणते बेट आहे समुद्रामध्ये? अंदमान, निकोबार, लक्षद्वीप आणि अजून कोणते? हा, अजून इतर छोटे मोठे बेट आहेत. आता काही काही किल्ले बघा नाही का, छोट्या मोठ्या बेटांवर आहे, काही मानवांनी तयार केलेले. सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा कशावर आहे रे? समुद्रामध्ये नाही का. ते एक प्रकारचं आपल्याला काय म्हणता येईल रे? बेटच म्हणता येईल. तर उर्वरित जो भाग आहे आपण केव्हा बघू? उद्या बघू. तर आता याच्यावर मी काही प्रश्न विचारतो. हा, भारताच्या उत्तरेला कोणता डोंगर आहे? हिमालय. बरोबर. भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? कोणता आहे? हिंदी महासागर. कोणता? पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. आपल्या महाराष्ट्राला लागून आपला जो महाराष्ट्र आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. तर आपल्याला लागून जो असणारा समुद्र आहे कोणता आहे? अरबी समुद्र. आणि पूर्वेला कोणता समुद्र आहे रे? बंगालचा उपसागर. कोणता? आता मी फक्त हात करणार आहे, तुम्ही मला दिशा सांगायची. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. आलं लक्षात? आता चला सगळ्यांनी सांगायचं. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे मानवीय संस्कृतीच्या प्रवासाला सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत म्हणजे. हा ऐका.
थोडक्यात आपल्याला अशी व्याख्या चालेल, इतिहास म्हणजे काय रे? घडून गेलेला भूतकाळातील काय घटना. काय तुम्ही डबा खाल्ला, काय झाला? म्हणजेच काय झाला? काय झाला तो? इतिहास. काही अडचण आहे का याच्यामध्ये? तर ठीक आहे, उर्वरित भाग आपण त्याचा नंतर बघूया.